नमस्कार मित्रांनो, आज मी आपणाला कृषी शिक्षणाबाबत थोडी माहिती देऊ इच्छितो। कृषी शिक्षण हे महाराष्ट्र राज्यामध्ये 4 विद्यापीठांमधून दिलं जातं। त्यामध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 1, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अशी 4 विद्यापीठं आहेत की ज्यामध्ये कृषी व संलग्न विषयाचा पदवी अभ्यासक्रम हा राबविला जातो। यामध्ये पदवी अभ्यासक्रम हा 8 विविध विषयांमध्ये दिला जातो। त्यात कृषी, कृषी अभियांत्रिकी, वानिकी, उद्यान, मत्स्य, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान व गृहविज्ञान असे विषय आहेत। तर पदव्युत्तर अभ्यासक्रम जो आहे हा पदव्युत्तर अभ्यासक्रम जवळपास या सर्व विद्याशाखांमध्ये 48 विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविला जातो। तसेच आचार्य अभ्यासक्रम जो आहे हा जवळपास 37 विषयांमध्ये आचार्य अभ्यासक्रम राबविला जातो। आपण जो अभ्यासक्रम इथे या 4ही विद्यापीठांमध्ये राबवतो तो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुसरून हा नवीन अभ्यासक्रम आपण लागू केलेला आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष झाल्यानंतर जर त्यांना काही कारणास्तव अभ्यासक्रम सोडावा लागला तर त्यांना सर्टिफिकेट दिले जाणार आहे। 2 वर्ष जर त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला तर अशा विद्यार्थ्यांना डिप्लोमा मिळेल। मात्र 4 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना डिग्री मिळेल। त्याचप्रमाणे भविष्यामध्ये आपण 5 वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचाही मानस ठेवतो आहे की ज्यामध्ये 5 वर्षामध्ये तुम्हाला पदवी आणि पदव्युत्तर अशा 2 डिग्रीज ह्या एकत्ररित्या मिळू शकतील। हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता स्टेट CET सेल जे आहे त्यांच्यामार्फत ही सामायिक प्रवेश परीक्षा घेतल्या जाते, जी 12वीच्या झाल्यानंतर विद्यार्थी देतात। ती परीक्षा सगळ्यांसाठी एकच परीक्षा असते आणि त्या परीक्षेतील मार्कांच्या आधारे 4ही विद्यापीठांमध्ये विविध विद्याशाखांमध्ये प्रवेश दिले जातात। त्याचप्रमाणे पदव्युत्तर आणि आचार्य पदवी अभ्यासक्रमाकरिताही स्वतंत्र CET घेतल्या जातात, ज्या की परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येतात व त्याच्या आधारे प्रवेश प्रक्रिया ही राबविली जाते। विद्यार्थ्यांना बरेच वेळा प्रश्न पडतो की अनेक अभ्यासक्रम आहेत, त्यातनं नक्की कुठले निवडावेत। तर कृषी शिक्षण याला आजही मरण आलेलं नाही, कारण कृषी शिक्षण जर आपण बघितलं तर हे अत्यंत महत्त्वाचं धोरण आहे, शिक्षण आहे की ज्याच्यावर राज्यातील जवळपास 54% लोकसंख्या ही कृषी व कृषी आधारित उद्योगांवर अवलंबून आहे। त्यामुळे या क्षेत्रात जेवढे पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधारक उपलब्ध होतील तेवढ्यांची ही कमीच असणार आहे। कारण जर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे शेती करायची असेल, अधिक उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यासाठी कृषी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। जसं एखादा डॉक्टरकीचं शिक्षण घेतल्याशिवाय व्यवसाय करू शकत नाही, तसंच कृषी शिक्षण घेतल्याशिवायही कृषी व्यवसाय आपल्याला सुरू करता येत नाही। त्यासाठी काही मूलभूत गरजा आहेत। विद्यार्थ्यांनाही पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक संधी उपलब्ध आहेत। उदाहरणार्थ पदवी झाल्यानंतर विद्यार्थी MPSC असेल, UPSC असेल किंवा विविध प्रकारच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेतल्या जातात त्यामार्फतही विविध विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात। त्यामध्ये प्रामुख्याने कृषी विभाग असेल किंवा पणन विभाग असेल किंवा सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट असेल, इथे या सगळ्या विषयांमध्ये कृषी विद्यापीठातनं डिग्री प्राप्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आहेत। पण आता नवीन जो अभ्यासक्रम आलेला आहे या अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरी मागितल्यापेक्षा स्वतः उद्योजक व्हावं हे अभिप्रेत आहे आणि त्याकरिता पदवी अभ्यासक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना विविध कौशल्य विकासाचे विषय हे शिकवल्या जातात आणि ते विषय विद्यार्थी आपल्या
चॉईसनुसार निवडू शकतात आणि त्यांची ज्या विषयात आवड असेल त्या विषयात ते कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम हे पूर्ण करू शकतात, जेणेकरून भविष्यात त्यांना त्या विषयामध्ये उद्योगधंदा किंवा स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याच्या संधी ह्या उपलब्ध होऊ शकतात। यामध्ये स्वतःचे जर व्यवसाय म्हटले तर नर्सरीचा उद्योग होऊ शकतो किंवा कृषी निविष्ठांची पुरवठा हा एक व्यवसाय होऊ शकतो, कुक्कुटपालन आहे, डेअरी उद्योग आहे किंवा ॲग्री क्लिनिक्स हा एक नवीन कन्सेप्ट येतो आहे की जसं व्हेटरनरीवाले त्यांच्या पेट क्लिनिक्स उघडतात तसे ॲग्रिकल्चरवाले ॲग्री क्लिनिक्सही आपल्या उघडू शकतात। त्यामधनं ते शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी देऊ शकतात किंवा स्वतः सर्व्हिस सेंटर उभारून तिथनंही ते मार्गदर्शन करू शकतात। त्याचप्रमाणे आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला देऊन मार्केटिंग चॅनल्स, मार्केटिंग चेन किंवा स्टोरेज आणि पोस्ट हार्वेस्ट प्रोसेसिंग असे अनेक उद्योग आहेत का जे विद्यार्थी स्वतः करू शकतात। विद्यार्थ्यांना स्वतः आपल्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक योजना आहेत, ज्यामधनं स्टार्टअप्स आपल्याला सुरू करता येऊ शकतात। या स्टार्टअपसाठी केंद्रीय मंत्रालय, कृषी मंत्रालय किंवा राज्य सरकारकडनं साधारण 25 लाखापर्यंतचं अनुदान मिळतं आणि ते सुरू करायचं असेल तर तुम्ही स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज करून ते अनुदान प्राप्त करू शकता। त्याशिवाय विविध ज्या खाजगी कंपन्या आहेत, ज्या म्हणजे रासायनिक खतांच्या असतील, बी बियाणे पुरवठ्याच्या असतील किंवा कीटकनाशकं असतील किंवा बुरशीनाशकं असतील, अशा अनेक खाजगी कंपन्या आहेत का ज्या कंपन्यांमध्येही तुम्हाला फील्ड ऑफिसर, ॲग्रिकल्चर ऑफिसर किंवा सर्वेयर अशा अनेक ठिकाणी तुम्हाला नोकरींची संधी उपलब्ध असते। आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की कृषी शिक्षण हे कुठल्याही शिक्षणापेक्षा कमी लेखण्याजोगं नाही आणि कितीही झालं तरी एखाद्या वेळेस बाकीच्या शिक्षणाला एक स्टॅग्नेशन येऊ शकतं, पण कृषी शिक्षणाला कधीही स्टॅग्नेशन येणार नाही, कारण आपण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे म्हणतो आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे कृषी शिक्षण घेतलेल्यांना निश्चित वाव आहे। तरी यामध्ये अनेक आणखीन विकल्प आहेत। 10वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे। त्याचप्रमाणे फिशरीजमध्येही 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे। 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना व्हर्टिकल मूव्हमेंटसाठी त्यांना आपण डायरेक्ट सेकंड इयर डिग्री प्रोग्रामला ॲडमिशन देतो आणि या विद्यार्थ्यांना पुढील 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर डिग्री ही दिल्या जाते। आता हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता नवीन जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये साधारण 177 क्रेडिट अवर्स हे पूर्ण करावे लागतात। हे विविध विषयांचे क्रेडिट अवर्स आहेत आणि 4 वर्षामध्ये एक कंपल्सरी जी बाब आहे ती म्हणजे स्टुडंट रेडी, की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभवाचा एक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, ज्यामध्ये विद्यार्थी साधारण 4.5 ते 5 महिने खेड्यांमध्ये जाऊन राहतात, शेतकऱ्यांसोबत काम करतात, त्यांना विविध योजनांची माहिती करून देतात। असा हा एक परिपूर्ण अभ्यासक्रम आहे। त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांना आता नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे 1 महिन्याची इंडस्ट्रियल अटॅचमेंट किंवा इंडस्ट्रियल इंटर्नशिप ही कंपल्सरी झालेली आहे। म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत हे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन प्रत्यक्ष ती इंडस्ट्री कशी चालते, तिथे काय काय गोष्टी होतात किंवा त्यासाठी काय करावं लागतं, ते रॉ मटेरियल कुठून घेतात, प्रोसेसिंग कसं करतात, त्याचं मार्केटिंग कसं होतं, त्यातनं नफा कसा मिळवता येतो, या सगळ्याचं शिक्षण किंवा माहिती मिळण्यासाठी ही इंडस्ट्रियल अटॅचमेंट ही नव्याने सुरू करण्यात आली आहे आणि यातनं निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। त्यामुळे कृषी शिक्षणाला वाव नाही असं म्हणणं मला तरी योग्य वाटत नाही आणि कृषी शिक्षण
हे कितीही जरी आपण म्हटलं तरी मागे पडणारं नाही आहे आणि त्याला निश्चित भविष्यातही स्कोप हा राहणारच आहे. नोकऱ्यांची मात्र जरी कमी झालेली असली तरी कृषीमध्ये स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी भरपूर स्कोप आहे. याच्यामध्ये प्रगतशील शेतकरी आहेत. या विद्यापीठाविषयी जर बोलायचं झालं तर या विद्यापीठामधनं पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आज देशातील अनेक नामांकित कंपन्या किंवा परदेशातील कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्या विद्यापीठाचे म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कार्यरत आहे आणि ते कायम या विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी माननीय कुलगुरू महोदयांशी संपर्कात असतात. आपण विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया, मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसेच इतर देशातील विद्यापीठांसोबतही सामंजस्य करार केलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थी 3 वर्षाचा अभ्यासक्रम या विद्यापीठात करून 1 वर्षाचा अभ्यासक्रम परदेशात त्यांच्या विद्यापीठात पूर्ण करतील आणि या विद्यापीठामध्ये त्यांना अशी दोघींकडची पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाची डिग्रीही दिली जाणार आहे. यासाठी मागील वर्षी जवळपास बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातनं 7 विद्यार्थी परदेशात गेलेत. त्यांना भरघोस अशी स्कॉलरशिप मिळाली आणि या वर्षीला साधारण एक 15 ते 20 विद्यार्थी जातील अशी आमची अपेक्षा आहे. तरी आपण पालक जे आहेत त्यांनी आपल्या पाल्याला कृषी शिक्षणामध्ये टाकावं याबद्दल विचार करावा. कारण कृषी शिक्षणाला असलेली वाव ही लक्षात घेऊन कृषी शिक्षण किती महत्त्वाचं आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे त्यांचे मुलं स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात त्यांनी कृषी अभ्यासक्रमाला आवर्जून यायला पाहिजे जेणेकरून ह्या अभ्यासक्रम केल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने अधिक चांगल्या प्रकारे शेती करणे त्यांना म्हणजे सुकर होईल व आपल्या उपलब्ध असलेल्या शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेऊन जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या संधीही उपलब्ध होतील. तरी मला अशी आशा आहे की कृषी शिक्षणामध्ये आपण आपल्या पाल्यांना पाठवाल व त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चित आम्हाला सहकार्य कराल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ही आपली माहिती आवडली असल्यास आपण नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाचे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.